जय शिवराय मित्रांनो, आय होप तुम्ही सर्व ठीकच असाल। सकाळचे 5 वाजलेले आहेत आणि आता आपण आहोत पुणे सिटीला। तुम्हाला कळालंच असेल थंबनेल बघून। तर आता आपण जस्ट स्लीपरमधून खालती उतरलो आहोत, चाय पियालो आणि आता आपण एक्झाम हॉलला चाललेलो आहोत। आपली आज एक्झाम आहे। एक कोणती एक्झाम आहे काय ते पास झाल्यावरच सांगेन, नाही पास झालं तर उगाच प्रॉब्लेम होईल। 2 तास आहे आपल्याला तिकडे पोचायला, तर आपण पोचू आपण अर्धा 1 तासामध्ये तिकडे आणि एक्झाम देऊ। त्याच्यानंतर आपण पुण्याचे काही डेस्टिनेशन्स आहेत ते एक्सप्लोअर करणार आहोत, पुणे सिटी एक्सप्लोअर करणार आहोत। मला पुण्याला यायचं होतं खूप टाईमपासून, तर आज तो मुहूर्त आलेला आहे आणि आपण आता पुण्याला आलेलो आहोत। तर आणि मेन म्हणजे आपली सोलो ट्रिप असणार आहे मित्रांनो, सोलो ट्रिप। काही सोलो ट्रिप आपण केलेल्या विदिन मुंबई, आउट ऑफ मुंबई अजूनपर्यंत कधी आपण अशी सोलो ट्रिप केली नव्हती। तर ही आपली पहिली सोलो ट्रिप असणार आहे, ती आहे पुण्याला, पुणे सिटीला। आणि मला यायचंच होतं पुण्याला खूप टाईमपासून एक्सप्लोअर करायला आणि फायनली तो दिवस आलेला आहे। एक्झामनंतर थोडेफार डेस्टिनेशन्स आपण एक्सप्लोअर करणार आहोत। सो हा ब्लॉग जो आहे एंडपर्यंत बघायला विसरू नका। तर मित्रांनो, आपली आता परीक्षा झालेली आहे। मागे जो लेफ्ट टर्न मी आता घेतला तिकडे आपलं सेंटर होतं आणि आता मी मॅप लावलेला आहे। 17 मिनिट्स दाखवत आहे। आपल्याला जायचं आहे आता, आपण जिकडून आलो हडपसर बस स्टॉपच्या इकडे, आणि मग तिकडून आपल्याला स्वारगेटची बस पकडायची आहे। सो तिकडे आपल्याला खूप साऱ्या गोष्टी एक्सप्लोअर करायला भेटतील। सो लेट्स सी आपल्याला काय काय एक्सप्लोअर करायला भेटतं आहे ते। तर चालता चालता आपल्याला हे मस्त मंदिर लागलं आहे, जे तुम्ही बघू शकता। आय थिंक मंदिराला कुलूप आहे, सो आपण बाहेरूनच फक्त बघू। आणि आपल्याला इकडून आता राईटला जायचं आहे बस स्टॉपसाठी। तर आता आपण हायवेला आलेलो आहोत आणि आता आपल्याला इकडनं सरळ जायचं आहे पुढे। जाता जाता आपल्याला हे कॅपिटल म्हणून लागलेलं आहे, द कॅपिटल। इकडे विजय सेल्सचं स्टोअर पण आहे, ते तुम्ही बघू शकता। सो आता आपल्याला इकडूनच जायचं आहे पुढे। सो आता आपण बस डेपोला पोचलो आहोत। मागे हा बस डेपो आहे आणि आता आपण पकडणार आहोत शनिवारवाडा किंवा स्वारगेटची बस। फायनली आपण आता बसमधून उतरलो आहोत आणि आपल्याला आता तिकडून जायचं आहे राईट हँड साईडला। चला जाऊ। हे बघत असाल तुम्ही जॅकेट्स आणि लागलेत। सो समोरच आहे, तिकडनं दगडूशेठ हलवाईचं गणपती, तिकडनं गणपती बाप्पाचं मंदिर आणि इकडे समोरच आहे। तर हे मागेच आहे दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचं मंदिर। ॲक्च्युली आपल्याला जायचं होतं शनिवारवाड्यावरून इकडे यायचं होतं, बट ती जी बस होती ती शनिवारवाड्याला नाही थांबली आणि ती डायरेक्ट थांबली इकडे। सो आपण आता इकडे उतरलो आहोत, इकडून मग आपण जाऊ शनिवारवाड्याला। पहिलं आपण गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ। बघत असाल छान मस्त आहे एकदम, आणि समोर तुम्ही बघत असाल गणपती बाप्पाचं मंदिर। सो आपण आता जाऊ दर्शन घ्यायला। इकडून दर्शन झालेलं आहे, इथे आपण बॅग ठेवल्या आहेत आणि इकडून आपल्याला आता जायचं आहे पुढे। सो हे प्रसाद पण आपण घेतला आहे, पुढे अजून पण एक प्रसाद घेणार आहे आपण। सो खूप मस्त असं दर्शन आपल्या इथे झालेलं आहे। आतमध्ये व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफी अलाउड नाही आहे, तर छान आपल्या इथे मागे दर्शन झालेलं आहे आणि आता आपण चाललो आहोत बाहेर। तर फायनली गणपती बाप्पाचं दर्शन झालेलं आहे इकडे आपलं, आणि इकडून आपण रांगेत गेलो आणि बाप्पाचं दर्शन घेतलं आहे आणि इथूनच आपल्याला आता बाहेर जायचं आहे। सो मस्त असं दर्शन झालं आहे आपलं। फक्त 5 मिनटामध्ये आपलं दर्शन झालं आहे गणपती बाप्पाचं। आपण प्रसादसुद्धा इथे घेतला आहे, पटापट एकदम लाईन गेली आणि मस्त असं दर्शन झालं इथे। मला यायचं होतं खूप दिवसापासून इकडे पुण्याला,
दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला. सो इथे आपलं दर्शन कंप्लीट झालेलं आहे. मागे गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आता आपण शनिवार वाड्याला चाललेलो आहोत. स्ट्रीट फूड बघत असाल, वेगवेगळ्या प्रकारचे फूड्स आहेत तिथे आणि आपल्याला आता इकडून जायचं आहे शनिवार वाड्यासाठी. सो चला तर मग. ही सुंदर अशी आर्किटेक्चर बघत असाल तुम्ही इथे. भारी आहे ना, मस्त एकदम एक नंबर आहे. पुण्याला एकदम आर्किटेक्चर एकदम मस्त आहे, भारी एकदम. आणि हे बघत असाल तुम्ही इथे, हे आणि हे आहे आर्किटेक्चर पुण्याचं जे तुम्ही इथे बघत असाल, भारी एकदम. इथे श्रीमंत पेशवे गणेश मंदिर आहे आणि समोरच आहे लाल महाल. बघा हा समोर तुम्ही लाल महाल बघत असाल, बघा इकडनंच आहे हे, पुढे जायचं आणि समोर तुम्ही लाल महाल बघत असाल, भारी आहे. आणि आता आपण लाल महालला प्रवेश करत आहोत. सो बघू आपण काय आहे ते इथे. छान एकदम जिजाऊ बघत असाल तुम्ही, समोर बघत असाल तुम्ही संपूर्ण माहिती दाखवली आहे महाराजांची आणि जिजाऊंची. सगळ्या कर्तबगार लढाया आणि ते सगळं दाखवलं आहे. समोर बघत असाल तुम्ही, सगळीकडे दाखवलं आहे पूर्ण. आणि समोरच जिजामाता यांचा पुतळा आहे, स्टॅच्यू आहे. बघत असाल पूर्ण माहिती दिली आहे, मस्त एकदम छान, भारी आहे. मस्त आणि छान अशी आपण इथे माहिती बघितली आहे छत्रपती शिवाजी महाराजांची आणि जिजाऊंची. तर लाल महाल आहे हे. तर मस्त असा लाल महाल इथे आपला एक्सप्लोर झालेला आहे आणि इथून आपण चाललेलो आहोत आता शनिवार वाड्याला. आणि फायनली आपण आता शनिवार वाड्याला एंटर केलेला आहे. तर हे आहे शनिवार वाडा, सुंदर आहे, बघू शकता तुम्ही शनिवार वाडा मस्त एकदम. आणि हा आहे शनिवार वाडा जो इथे समोर तुम्ही बघत असाल. हे बघा, भव्य मोठा एकदम भारी आहे, मस्त. आणि आतमध्ये आपण बघितलं आहे, पण द प्रॉब्लेम इज की तिकडे फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे मित्रांनो. तर आतमध्ये माहिती आहे पूर्ण छत्रपती शिवाजी महाराजांची आणि जिजाऊंची पूर्ण माहिती आहे इकडे. सो इथे तुम्ही मागे बघत असाल, हा आहे शनिवार वाडा आणि आतमध्ये पूर्ण माहिती आहे. जसं आपण लाल महालला बघितलं तसंच, बट थोडंसं स्टॅच्यू आणि त्या वेगळ्या पद्धतीने आणि त्यांनी माहिती इथे प्रेझेंट केलेली आहे, स्टॅच्यूज आणि आहेत. लाल महाल आणि आता हा शनिवार वाडा दोन्ही आपण इथे एक्सप्लोर केलेला आहे. मस्त बघत असाल तुम्ही, भारी एकदम. आणि शनिवार वाडा समोरच तुम्ही बघत असाल, ही पूर्ण मोकळी जागा आहे जिकडे तुम्ही बसू शकतात, खेळू शकतात, लहान मुलं खेळू शकतात. बघत असाल तुम्ही, बघत असाल इकडे पण हे स्टॅच्यू आहे, समोरून दिसेल तो आपल्याला. आणि इथे मंदिर आहे आणि समोरच आहे शनिवार वाडा. तर पुण्याला आपण दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा, परत लाल महाल आणि इथे शनिवार वाडा हे तिन्ही आपण एक्सप्लोअर केलेले आहेत. आणि आता आपण इथे मिसळसुद्धा खाल्लेली आहे. तर आपला हा सोलो ट्रिपचा व्लॉग होता. आता आपल्याला परत पुणा स्टेशनला जाऊन ट्रेनमधून आपल्याला जायचं आहे घरी. सो आय होप मित्रांनो तुम्हाला हा व्लॉग नक्की आवडला असेल तर प्लीज तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा. तर आपली ही पहिली सोलो ट्रिप होती आउट ऑफ मुंबई.
तर असे अजूनही ब्लॉग्स आपले येणार आहे. तर प्लीज भरभरून प्रेम द्या आपल्या ब्लॉग्सना सो आणि आपल्या चॅनलला. तर होप तुम्हाला हा ब्लॉग नक्की आवडलाच असेल. तर आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. कीप लविंग, कीप सपोर्टिंग. बाय.